मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन 2025 फर्स्ट राऊंड या ठिकाणी अपडेट झालेला आहे आणि त्यामध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे फर्स्ट राऊंडमध्ये त्यांना खूप खूप अभिनंदन, त्यांचे खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो आहे. तर पहिला राऊंड जो आहे तो ॲडव्हान्समध्येच आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी उद्यापासूनच जायचं आहे ॲडमिशनसाठी. तर बरेच विद्यार्थी विचारतात आता कसं जायचं ॲडमिशन, तर सगळे ओरिजिनल घेऊन जायचे आहेत का, फी किती लागणार आहे याबद्दल बऱ्याच जणांच्या शंका आहेत, झेरॉक्स वगैरे घेऊन जायचे आहेत का याबद्दल सुद्धा विचारतायत. तर उद्या तिथे जाऊन कोणतीही अडचण नको म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप पुन्हा एकदा अभिनंदन. जे डाऊट आहे ते या ठिकाणी लगेच आपण क्लिअर करू. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मग त्या शासकीय असो किंवा प्रायव्हेट असो, तुम्हाला डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी लागणारच आहेत. तर त्याबद्दल आपण बघतोय ॲडमिशन करता आवश्यक मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स. तर यामध्ये कोणकोणती प्रमाणपत्र लागतात, तर SSCचं तुमचं मार्कशीट लागणार आहे. जे जर 10वी पास असेल, ज्या ट्रेडमध्ये 10वी पाससाठी जे आहेत, नापाससाठी सुद्धा काही ट्रेड असतात, तर तुम्हाला 10वीची मार्कशीट त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. आता ही कोणत्या कॅटेगरी, तर सगळ्यांना, ज्या ठिकाणी ग्रीन टिक दिसते आहे त्या सगळ्यांनाच मार्कशीट मात्र आवश्यक असतेच. ही मूळ प्रमाणपत्र सगळी म्हटलेली आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, जी तुमची शेवटची शाळा असेल, मग तुम्ही 12वीचं असेल, 10वीचं असेल किंवा डिग्री डिप्लोमा करून असेल, काही कॉलेज करून आलेले असतात, जो काही तुमचा LCTC असेल तो त्या ठिकाणी सादर करायचा आहे सगळ्यांनीच. तर ही 2 प्रमाणपत्र खूप महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक, जी 2 वर्षासाठी किंवा 1 वर्षासाठी ITIमध्ये ठेवून घेतली जातात. त्यानंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कोणते आहे त्याचा दाखला त्या ठिकाणी असेल. EWS असेल तर EWSचं प्रमाणपत्र, SC/BC असेल तर SC/BCचं प्रमाणपत्र. ओपनला मात्र कोणत्याही प्रमाणपत्राची या ठिकाणी इतर जी प्रमाणपत्र आहे त्यांची आवश्यकता नाही आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी, म्हणजेच SC/SC साठी ते आवश्यक नाही, EWS साठी सुद्धा आवश्यक नाही, परंतु VJNT, OBC, SBC यांना हे नॉन क्रिमिनल आवश्यक असतं आणि ओपनला सुद्धा आवश्यक नाही. SC/BCला मात्र आवश्यक असतं, मराठा जर असेल तर. अशांना ही प्रमाणपत्र तुमची मूळ प्रमाणपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर इंटरमिजिएट ड्रॉइंग, स्पोर्ट्स, अपंग, बोलस्टर स्कूल, माजी सैनिक किंवा इतर काही तुमची प्रमाणपत्र असल्यात ती मात्र ओरिजिनल सादर करायची असतात, सोबत झेरॉक्स घेऊन यायचे असतात. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे 4 फोटो सगळ्यांनाच लागणार आहेत. स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणाहून परत यायची गरज नाही. एक मूळ प्रमाणपत्रांचा सेट आणि झेरॉक्सचा किमान एक सेट, पण सोबत 2-3 सेट तरी काढून ठेवा, कारण एकदा तुमची मूळ प्रमाणपत्र जमा झाली की तुम्हाला ती परत 2 वर्षाकरिता दिली जात नाहीत. आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे तयार करावीत, कारण तुम्हाला एक स्कॉलरशिप मिळते, त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्डसुद्धा लागणार आहे, ते सुद्धा उद्यासुद्धा लागणार आहे ॲडमिशनला. डोमिसाईल प्रमाणपत्र हे नंतर सुद्धा लागणार आहे. तहसीलदारकडचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि राष्ट्रीयकृत बँक खाते जे आधार सीडिंगला आहे, हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते 11,500, म्हणजे दर महिना 500 रुपये. तर ह्याचाही स्क्रीनशॉट मारून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसात, म्हणजे ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये तुम्हाला हे सगळे द्यावे लागणार आहेत. आता बरेच जण विचारत आहेत फी काय लागणार आहे, तर ऑफिशियल वेबसाईट आहे admission.dvet.gov.in, याच्यावर सगळे अपडेट आपण देतच असतो. तर आपण जाऊ आता फी कोणती लागणार आहे. तर मित्रांनो, इथे फीचं काही बऱ्याच वेळा आपण अपडेट दिलेले आहे, कोणती आणि किती फी असते. तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आता यामध्ये जनरलसाठी 1200, आता मशीन गट ज्यांच्याकडे मशीन्स असतात त्यांना 1200 रुपये, बिगर मशीन गट 1000 रुपये ही ट्रेनिंग फी झाली. ही जनरलसाठी दोन्ही वर्षासाठी भरावी लागते, 1200 अशी 2400. 1 वर्षाचा ट्रेड असेल तर 1200. बाकी इतर राखीव श्रेणी यांना या गरज नसते, या ट्रेनिंग फीची माफ आहे. आता IMCच्या जागा जर तुम्हाला मिळाल्या असेल तर ही फी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर तुमचं ॲडमिशन घेताना सुद्धा त्या ठिकाणी, तर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र आउट ऑफ इंडिया असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी, आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर ही फी आहे.
तुम्ही इंडिया आउट ऑफ असेल तर ही फी आहे. तर याबद्दल अपडेट त्या ठिकाणी दिलेलीच आहे. आता ही फीचा बायफर्गेशन दाखवलेलं आहे. हॉस्टेल वगैरे असेल तर त्याची वेगळी फी असणार आहे. आता जर तुम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ॲडमिशन ओपनमधून घेतलं तर हे 1200 रुपये अधिक 350 अधिक 600 असे जास्तीत जास्त 2150 आणि दुसऱ्या वर्षाचे अधिक 1200 असे 3350 एवढी फी जास्तीत जास्त त्या ठिकाणी 3350 ही एवढी फी त्या ठिकाणी लागणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त 950 एवढेच भरायचे आहेत आणि परत त्याचे 600 रुपये रिफंड मिळतात शेवटच्या वर्षात. तर साधारण 2750 1000 ते 2750 एवढी फी तुम्हाला लागणार आहे. परंतु आता मात्र भरून घेतली जाते ती मॅक्झिमम 3350 दोन्ही वर्षाची आणि मिनिमम 950 मात्र त्या ठिकाणी लागणारच आहे. तर अशा प्रकारे फीचा सुद्धा क्रायटेरिया या ठिकाणी मी दाखवलेला आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकता. नंबर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जनरली असतो. आणि फीसुद्धा जरी मिळाली तरी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला स्कॉलरशिप मिळतो. तुमचं उत्पन्न म्हणजे तुमच्या पालकांचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 11,500 हे 2 वर्षासाठी मिळून जातात. म्हणजे 500 रुपये दर महिना. त्याच्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे आत्ताच कामाला लागा. आणि सगळ्यांना परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.